ग्लासगो येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 मधील महिलांच्या 48 किलोग्राम वजनी गटात भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचलाय। या विजयासोबत तिने राष्ट्रमंडल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकाची हॅट्रिक पूर्ण करत कॉमनवेल्थ गेम्समधील आपले चौथे पदक देशाच्या झोळीत टाकले आहे। मात्र हा सुवर्ण विजय मिळवणे मीराबाईसाठी अजिबात सोपं नव्हतं। त्यामागे दडलेला होता एक थरारक संघर्ष, कठोर अनुशासन आणि दुर्दम्य जिद्द। या विजयाचा मार्ग अत्यंत खडतर होता। वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मीराबाईने सलग 2 दिवस काही खाल्लेच नव्हते। खेळातील नियमांचे पालन करण्यासाठी खेळाडूंना किती टोकाचा त्याग करावा लागतो याचं हे ज्वलंत उदाहरण। विशेष म्हणजे स्पर्धा सुरू होण्याच्या अगदी एका रात्री आधी तिने स्वतः भारतीय तिरंग्याच्या रंगाच्या रिबीनपासून एक सुंदर फुलपाखराच्या आकाराची हेअर क्लिप तयार केली होती। स्वदेशी अभिमान आणि देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची आग मनात ठेवून ती मैदानात उतरली होती। असं असलं तरी तिच्या खेळाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झालीच नाही। स्नॅच प्रकारातील पहिल्याच 42 किलोग्रामच्या प्रयत्नात तिचे संतुलन बिघडले आणि ती वजन उचलूच शकली नाही। पहिल्या प्रयत्नात अपयश आल्याने संपूर्ण स्टेडियमचा श्वास रोखला गेला। मात्र एका खऱ्या चॅम्पियन खेळाडूची खरी ओळख कठीण प्रसंगातून होणाऱ्या कमबॅक नंतरच होत असते। तिने डगमगून न जाता दुसऱ्या प्रयत्नात त्याच वजनाला लिलया उचललं आणि तिसऱ्या प्रयत्नात 45 किलोग्रामचा यशस्वी भार उचलत थेट नवा कॉमनवेल्थ गेम्सचा रेकॉर्ड आपल्या नावे केला। संकटांची मालिका इथेच संपली नाही। क्लीन अँड जर्क प्रकारातही असंच काहीसं टेन्शन पाहायला मिळालं। 105 किलोग्रामच्या आपल्या पहिल्याच प्रयत्नात मीराबाई पुन्हा अपयशी ठरल्या। एका सुवर्ण पदकाच्या शर्यतीत सलग सुरुवातीचे प्रयत्न चुकणे कोणत्याही खेळाडूचे मानसिक खच्चीकरण करणारे असू शकते, परंतु तिने आपल्या मनावर ताबा ठेवला। दुसऱ्याच प्रयत्नात कोणतीही चूक न करता तिने 105 किलोग्राम वजन यशस्वीपणे उचललं आणि आपलं सुवर्ण पदक जवळपास निश्चित करून टाकलं। त्यानंतर आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि आशियाई खेळाडूंचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून तिने आपला तिसरा प्रयत्न टाळला। तिने तिन्ही श्रेणींमध्ये कॉमनवेल्थ गेम्सचे नवे विक्रम मोडले। तिने एकूण 190 किलोग्राम वजन उचलून संपूर्ण स्पर्धेत आपले निर्विवाद आणि एकछत्री वर्चस्व सिद्ध केलं। तिची श्रेष्ठता इतकी अफाट होती की दुसऱ्या स्थानी राहिलेली नायजेरियाची रुथ असुकाओकोन्यांग हिने तिच्यापेक्षा तब्बल 52 किलोग्राम कमी वजन उचललं होतं। सामन्यानंतर जेव्हा प्रसार माध्यमांनी तिच्याशी संवाद साधला तेव्हा तिने आपल्या त्यागाची आणि संघर्षाची कहाणी अतिशय साध्या शब्दात मांडली। कॅमेरासमोर ती हसत मुखाने म्हणाली, जल्दी जल्दी करो, मैंने 2 दिन से कुछ खाया नहीं। हे वाक्य ऐकून उपस्थित प्रत्येकाला तिच्या त्यागाची जाणीव झाली होती। जेव्हा पोडियमवर भारताचा तिरंगा सर्वात वर फडकला गेला आणि संपूर्ण स्टेडियम भारतीय राष्ट्रगानाने दुमदुमले तेव्हा कष्टांचा ईस वाटेवर चालणाऱ्या मीराबाई चानूच्या डोळ्यात आनंदाचे आणि अभिमानाचे अश्रू तरळले। हा केवळ एका सुवर्ण पदकाचा प्रवास नव्हता, तर तो भूक, घाम, अश्रू, अफाट अनुशासन आणि हार न मानणाऱ्या जिद्दीची एक गाथा होती, जिने पुन्हा एकदा सिद्ध केलं की भारतीय खेळाडूने ठरवलं तर ती काहीही करू शकते। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।